सध्या कोकणात नागरिक उन्हाळ्यातील गारवा अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जात असताना दुसरीकडे राजकीय वातावरण मात्र पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच कोकणातील जुना पण कायम चर्चेत राहणारा संघर्ष पुन्हा एकदा पुढे आलाय। तो संघर्ष म्हणजे तटकरे विरुद्ध गोगावले। रायगड जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष सुरू असलेल्या या संघर्षाचा परिणाम इतका मोठा मानला जातोय की आजही रायगडला कायमस्वरूपी पालकमंत्री मिळालेला नाहीये, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत असते। महायुतीमध्ये एकत्र असतानाही सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील राजकीय स्पर्धा कायम असल्याचं अनेकदा दिसून आलंय आणि आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर जाणाऱ्या आमदारांच्या निवडणुका होणार असल्यामुळे रायगडमधील राजकीय समीकरणांना वेग आलाय। विशेष म्हणजे अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेवरील कार्यकाळ 2022 मध्ये संपला होता, त्यामुळे पुन्हा त्यांना संधी दिली जाणार का याची चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे जर अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेत पाठवण्यात आलं तर बदल्यात भरत गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे। त्यामुळे येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा रायगडमध्ये गोगावले विरुद्ध तटकरे असा संघर्ष उफाळून येणार का, की महायुतीमध्ये समन्वय साधत दोन्ही गटांमध्ये तडजोड होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकणातून नेमकं कोणत्या नेत्याला विधान परिषदेची संधी मिळणार याकडेच खरं तर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्याबद्दल सविस्तररित्या बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। येत्या 18 जून रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर जाणाऱ्या 16 सदस्यांसाठी निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून महायुतीमध्ये सगळं काही अलबेल नाही हे पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसू लागलंय। विशेषतः रायगडमध्ये पुन्हा एकदा जुना संघर्ष उफाळून येताना दिसतोय। तटकरे विरुद्ध गोगावले हा वाद काही नवा नाहीये। लोकसभा निवडणुकीमध्ये रायगडमध्ये हा संघर्ष दिसला, विधानसभा निवडणुकीतही दिसला आणि अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच नगर परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा दोन्ही गट आमने सामने आलेलं पाहायला मिळाले। विधान परिषदेचं गणित समजून घेण्यासाठी त्याआधी इथली राजकीय समीकरणं समजून घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेमध्ये जाणाऱ्या जागांमध्ये रायगड या मतदारसंघातून एका जागेची संधी आहे। या जागेवर यापूर्वी अनिकेत तटकरे आमदार होते। शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, मनसे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि भाजपच्या पाठिंब्याच्या जोरावर विजय मिळवला होता। दुसरीकडे भरत गोगावले हे देखील त्यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासाठी फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आता हा संघर्ष केवळ दोन नेत्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो पिता प्रेम आणि पुढच्या पिढीच्या राजकारणापर्यंत पोहोचलेला दिसतोय। आता इथे संख्याबळाचं गणित पाहता कोकणातील पक्षनिहाय संख्याबळ एकूण 831, शिवसेना शिंदे गट 236, भाजप 151, राष्ट्रवादी 63, शिवसेना ठाकरे गट 55 आणि काँग्रेस 50 अशी आहे। दरम्यान ही आकडेवारी स्पष्टपणे एक गोष्ट सांगते की कोकणात सध्या शिवसेना अर्थात शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य संख्येचा विचार केला तर शिंदे गटाचे सदस्य हे सर्वाधिक आहेत, त्यानंतर भाजप आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादीचा नंबर लागतो। त्यामुळे मागच्या निवडणुकांसारखी परिस्थिती आता राहिलेली नाहीये, कारण यापूर्वी एकमेकांचे विरोधक असलेले पक्ष आता महायुतीमध्ये एकत्र आलेत। याशिवाय दुसरीकडे शेकाप, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे यांची ताकद तुलनेनं कमी झाल्याचं चित्र आहे। याच कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेत जाणाऱ्या कोकणातील या जागेवर शिवसेना शिंदे गट दावा करण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जात आहे। जिथे आमचे सर्वाधिक सदस्य तिथे जागा आम्हालाच, ही भूमिका शिंदे गट घेऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले हे त्यांचे पुत्र विकास गोगावले यांना मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची देखील चर्चा आहे। यासोबतच दुसरीकडे राष्ट्रवादीची भूमिका देखील तितकीच स्पष्ट मानली जाते। अनिकेत तटकरे हे याच मतदारसंघातून यापूर्वी आमदार राहिलेले आहेत। त्यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपल्यानंतर आता त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी सुनील तटकरे प्रयत्नशील असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे ही जागा सहजासहजी राष्ट्रवादीच्या हातातून जाऊ दिली जाणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यासाठी तटकरे गटाने आतापासूनच हालचाली सुरू केल्याचं देखील सांगितलं जात आहे। यामध्ये आणखी एक नाव चर्चेत येतं, ते म्हणजे राजीव साबळे। मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून त्यांचा पराभव झाला होता, मात्र ते पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी
तीव्र स्पर्धा होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। पण या सगळ्याच्या मध्यभागी आहे एक वेगळं समीकरण रायगडच्या पालकमंत्री पदाचं। खरं तर तटकरे विरुद्ध गोगावले यांच्यातील संघर्ष हा केवळ विधान परिषद किंवा निवडणुकींपुरता मर्यादित नाही। अनेकदा श्रेयवाद, स्थानिक वर्चस्व आणि सत्तेतील प्रभाव या मुद्द्यांवरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष हा झाल्याचं अनेकदा पाहायला मिळालंय। त्यातीलच सर्वात मोठा मुद्दा म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद। सुरुवातीला पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली तेव्हा आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती। मात्र त्यानंतर भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजी वाढल्याचं बोललं गेलं आणि अखेर रायगडचं पालकमंत्रीपद हे रिक्त ठेवण्यात आलं। विशेष म्हणजे भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांच्याकडे किंवा किमान शिवसेनेकडे रायगडचं पालकमंत्रीपद द्यावं अशी मागणी सातत्याने होत होती। पण राष्ट्रवादीची सुद्धा त्याच पदावर दावेदारी असल्यामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष वाढू नये म्हणून अजूनही रायगडचं पालकमंत्रीपद हे रिक्त ठेवण्यात आल्याचं बोललं जातंय। आता याच ठिकाणी एक नवं सूत्र चर्चेत आलंय। जर विकास गोगावले यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी न देता राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांना संधी दिली तर बदल्यात भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद दिलं जाऊ शकतं आणि त्यातून समन्वय साधण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे। मात्र प्रश्न सध्या असा आहे की आपल्या पुत्राला सक्रिय राजकारणामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणारे भरत गोगावले अशा तडजोडीसाठी तयार होतील का? खरंच अशी काही डील होऊ शकते का की हा फक्त राजकीय पातळीवरील सोडलेला एक पिल्लू आहे? याचं उत्तर पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। पण एक गोष्ट मात्र निश्चित, जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये विशेषतः रायगडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं? अनिकेत तटकरे यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते का की विकास गोगावलेंना संधी मिळेल? घोडे बाजार आणि इतर गोष्टी झाल्या तर काय समीकरण दिसू शकतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।